मी फक्त माळ्यांचाच उरलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा म्हणतो मी फक्त आता दलितांचाच पौदांचाच उरलो. शिवाजी महाराजांचा पुतळा म्हणतो मी फक्त मराठ्यांचा पुरता मर्यादित राहिलो. लोकमान्य टिळक म्हणतात मी फक्त चित्पावर ब्राह्मणांचा चालू. महात्मा गांधी येतात ते म्हणतात अरे बाबा तुमच्या पाठीशी एक एक जात धर्म तरी आहे, माझ्या पाठीशी फक्त सरकारी भिंती आहे. इतकी वाईट अवस्था आम्ही या थोर पुरुषांची ठेवलेली आहे. भावी पिढीनं असं करू नये असं आज या व्यासपीठावरून उस्मानाबाईंच्या जन्मदिना दिवशी सांगतो. उस्मानाबाईंचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. एखाद्या व्यक्तीचा भाषा गौरव असा दिन साजरा करणं म्हणजे त्यांचं कार्यकर्तृत्व काय होतं ते थोडक्यात जरा जाणून घेऊ. मी फारसा वेळ घेणार नाही, पण आज नंतरच्या कार्यक्रमामध्ये कुसुमाग्रज फारसा आपल्याला कळणार नाही म्हणून मी फक्त प्रास्ताविकातून थोडंसं कुसुमाग्रजच्या बद्दल बोलतो. 27 फेब्रुवारी 1912 साली कुसुमाग्रजांचा जन्म झाला आणि पुढच्या महिन्यामध्ये 10 मार्च 1999 साली कुसुमाग्रजांचा मृत्यू झाला. या मधल्या कालावधीमध्ये कुसुमाग्रजांचं खरं नाव जे आहे ते गजानन म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर हे जे नाव आहे ते नंतर दत्त केल्यानंतरचं नाव आहे. पहिलं नाव जे आहे पाण्यातलं नाव म्हणजे 4-5व्या वर्षी ते दत्त केले त्यावेळी त्यांचं पहिलं जे नाव आहे ते गजानन रंगनाथ शिरवाडकर असं आहे. त्यांची चुलती वाढल्यानंतर त्यांना दत्तक घेण्यात आलं आणि मग त्यानंतर त्यांचं नाव जे आहे ते नाव विष्णू वामन शिरवाडकर असं करू. हे विष्णू वामन शिरवाडकर लहानपणापासून म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे असंही व्यक्तिमत्व. हे त्यांना कुस्ती खूप आवडायची, कुस्ती खेळायची. क्रिकेट तर त्यांचा जीवकी प्राण होता आणि क्रिकेटसाठी ते 2-2 किलोमीटर ते सगळं रोज घेऊन जायचे आणि क्रिकेट खेळायचं. पहाटे 5 नंबर दिवस उठायच्या अगोदर पहिला बॉल पडला पाहिजे इतकं कटाक्षानं पाहायचे. बासरी वाजवायचे, सुरपेटी वाजवायचे आणि सर्वात जास्त म्हणजे त्यांना शीळ घालायचा मार्ग शीळ वाजवायचा. आणि शीळ वाजवत असताना त्यांच्या जीवनात घडलेला प्रसंग म्हणजे जो एक फकीर होता, एक दर्गा होता, की त्या दिलाचं संरक्षण करणारा देखभाल करणारा फकीर आणि कुसुमाग्रजांची कुस्ती लागलेली त्या फकीराला कुसुमाग्रजांनी खाली पाडलं होतं. तर आणि त्याचबरोबर कुसुमाग्रजांना वाचनाची भयंकर आवड होती. पण इतकी वाचनाची आवड असताना सुद्धा आज कुसुमाग्रजांच्या नावानं एक तारा ओळखला जातो. एका ताऱ्याला कुसुमाग्रजांचं नाव दिलेलं आहे. कुसुमाग्रजांना मराठी साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. एक ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले ज्यांचं नाव ताऱ्याला दिलेलं आहे ते कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर. मॅट्रिकच्या परीक्षेत गणिता विषयात नापास झाले. म्हणजे काही काळ म्हणजे यशवंतराव चव्हाण नापास झाले होते, पण वाचनाची इतकी आवड की त्या आवडीमुळे अभ्यासाकडे थोडंसं दुर्लक्ष होतं आणि त्यामुळे नापास झाले. अजून एक की कुसुमाग्रज अत्यंत देखणे होते आणि कुसुमाग्रजांना नट व्हायची इच्छा होती, चित्रपटात काम करायची इच्छा होती आणि त्यामुळे कुसुमाग्रजांनी ज्यात मी कुसुमाग्रजच असं म्हणतोय विष्णू वामन शिरवाडकरांनी तर कुसुमाग्रज कसा जन्माला आला तेही सांगतो. तर विष्णू वामन शिरवाडकरांनी व्ही शांतारामांच्याकडे जाऊन ऑडिशन दिलेलं होतं नट होण्यासाठी, पण ते काही जमलं नाही. स्वतःला नट झालं नाही, नट होता आलं नाही. पण कुसुमाग्रजांनी नाटकं केली, अनेक नटांना मोहनी घातली. आजही नटसम्राट म्हणून भूमिका करायला मिळावं म्हणून जंग प्रचारलं जातं आणि जंग प्रचारण्यामध्ये कितीतरी हरवून गेले, कुणीतरी तळलं. म्हणजे त्याच्यामध्ये श्रीराम लागू, नाना पाटेकर अशी काही माणसं की ज्यांनी ताकदीनं हा नटसम्राट गणपतराव आप्पासाहेब गणपतराव बेलवलकर हा उभं केला. त्या कावेरीनं जे विचार मांडलेले आहेत
आता कुसुमाग्रजांनीच ते विचार मांडले, म्हणजे आजच्या पिढीमध्ये ते विचार अत्यंत उपयोगाचे आहेत. कारण आज आम्ही जे शिक्षण देतो आहोत ते पालक म्हणून आम्हाला वृद्धाश्रमामध्ये घालणारं शिक्षण देतो आहोत आम्ही. आमची मुलं यदा कदाचित भविष्यामध्ये आम्हाला वृद्धाश्रमामध्ये ठेवतील आणि ती या काळाची गरज आहे असं वाटेल म्हणून कावेरी म्हणले माणसानं बसायचा पाठ समोरचं ताट द्यावं पण माणसानं बसायचा पाठ देऊ नये. थोडं तरी आपल्याकडे असायला पाहिजे. आणि काय वाटी काय ते टाका सांगतो एवढंच आपलं म्हणाले आणि सगळं सांगून रिकामी झाले. आणि याच पोरांनी मग कुणी घर देता का घर अशी म्हणायची पाळी कुसुमाग्रजांच्या त्या आप्पासाहेब बेलवलकरांच्या वर आली. अशी एकापेक्षा एक आमचं नाव बाबूराव अशी नाट्य कितीतरी कविता लिहिली. म्हणजे कविता कुसुमाग्रजांचे नाव कसं पडलं तर कुसुमाग्रज नाव म्हणजे त्यांच्या आवडीचा गुरु म्हणजे गोविंदांच्या कविता गोविंदांची नाटक सगळी तोड पाठ कुसुमाग्रजांना अनेक त्यांनी नाटक पाठ केलेली होती. आणि त्यामुळे आपणही असं काहीतरी संन्यास असलेलं एखादं नाटक द्यावं म्हणून योग संन्यास नाटक लिहिलं होतं. ते जसं लिहिलं तसंच ते केलं. पण त्यांना लहानपणापासून कविता लिहायची सवय होती आणि कविता लिहायच्या. आणि कविता मग ते कशा लिहायच्या गोविंदाग्रजने आपण नाव कसं केलं की गोविंदाग्रज आपण असंच काहीतरी नाव घ्यावं म्हणून त्यांनी आपल्या कवितेच्या खाली दोन नावं द्यायची. एका कवितेच्या खाली कुसुमाग्रज आणि दुसऱ्या कवितेच्या खाली केशवाग्रज. केशव त्यांचा धाकटा आणि कुसुम त्यांची धाकटी बहीण त्यामुळे कुसुमाग्रज आणि केशवाग्रज